गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहा. तर चला आपण इव्हेंटला चाललेले आहेत. म्हणजे इथं डोंबिवलीमध्येच इव्हेंट आहे आणि तिथं आपलं वजन बिजन एकदम करायचं आहे. तर चला आता आपण तिकडे जाऊनच बघणार आहेत आणि आज मी तिकडून पूर्ण शूट करणार आहे. तिकडे काय काय होते ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. आणि पूजा बसली जेवायला. ए पूजा, किती खायचा? अरे बाबा, मी आजकाल खाण्यामध्ये लय कंट्रोल केले बाबा. कमी खा. मी आता लोकांना सांगित असतं जरा कमी खायचा, तब्येत वाढून द्यायची नाही. हिला मला तब्येत कमी करायची ना, पूजाला वाढवायची. असा काय विषय आहे? तो बारीक असतो ना, त्याला ना तब्येत कधी बी वाढवायची असतं आणि त्याची तब्येत असते त्याला कमी करायची असतं. आम्ही कसे वाटतो जरा दोघी जणी कमेंट करून सांगा. खूप टाइम झालेला आहे, म्हणजे इतका टाइम झाला. पावसाच्या मुळे आम्ही इथं थांबलो. पाऊसच पडायला लागला. ए माझी चप्पल कुठे गेली माझी? चला, आपल्याला संध्याकाळी पण घरी जायचंय. आता आपण चाललेलो आहे तिकडे. तर चला. आता आम्ही निघालेलो आहेत स्कूटीवर. घेतली ना पूजाने, एक मला परेशान केली. छत्री घेतली ना. पाऊस भरपूर आज पडते. आज पाऊस लागलेला आहे. बाय. आज पूजाने वाट लावली. गाडीला ब्रेक नाही तर जाऊन ठोक आपल्याला. ब्रेक नाही तर सेन्स पहिला लावून घ्यायचं तर ब्रेक तुझं. गाड्या चालवतोय गाईज. बघा काय पूजाचा विषय आहे. गॅरेजवाला तिला भेटत ना, कालपासून गॅरेजवाला शोधते. काल बी ठोकलीस ती. गॅरेजवाली कमी आहे बाबा. हा ना, इतकं गॅरेजवालं. नीट घे. चला, आता आपण हवेला आलेलो आहे. हवेला मोबाईल नेतील कोण उचलून? कोण नाही घेऊन जात हवेला. मी मोबाईल कसा पकडलाय बघ. घेतला काय? आम्ही आता आलेलो आहेत आईच्या धंद्यावर. हे बघा आमच्या आई. आज संडे आहे ना, आज मस्त शॉप चालू आहे आईचा. कस्टमर आहेत गाईस. पाऊस बी आलाय बघा, आम्हाला उतरायला लागला. भाऊजी कशा आहेत? बंटी. आम्ही चाललेलो कुठे? इव्हेंटला चाललो. इथं डोंबिवलीमध्ये आहे. हो ना. हा, अंगण काय घाला रेनकोट. ही बघ छत्री घेतली. आम्ही आता रिक्षामध्ये चाललो. पाऊस भरपूर पडतोय ना, आम्ही भिजणार आहेत गाडीवर. त्याच्यामुळं रिक्षामध्ये आम्ही चाललेले आहेत दोघी जणी. तर चला, आता आपण तिकडे जाऊनच भेटणार आहेत इव्हेंटला. कशी आहे? खूप लोक आलेले आहेत. उन्होंने बोला मैं वर्चुअली प्रोग्राम स्टार्ट करो. उसका भी क्लब बंद हो चुका था और स्नेहल मैम रॉकेट से वहाँ यूएस से हमको ट्रेनिंग दे रहे थे कि आपको घर बैठ के कैसे फिट रहना है, इम्यूनिटी कैसे बिल्ड करना है. एंड हमने फॉर्चुनेटली अपॉर्चुनिटी लिया. इन्होंने स्टार्ट किया ऑनलाइन में और इनका विद इन 21 डेज 3 kg वेट लॉस हुआ और विद इन 90 डेज इनका 10 kg लॉस हुआ. और इनका ऐसा था कि इनको सर्दी खांसी हर महीना होता था. उनको हर महीना डॉक्टर के पास जाके एंटीबायोटिक्स लेना पड़ता था, तब वो हील होते थे. बट आज हमको 5 साल हो गए ये कम्युनिटी के साथ रहते हुए, इस न्यूट्रिशन के साथ और हमारे मेंटर के साथ, कि हम अभी भूषण को कभी डॉक्टर के पास नहीं जाना पड़ता. और all of them actually what अगर आपने देखा होगा ना, what they have seen is that कि औरतों को अगर थोड़ा सा सपोर्ट किया जाए, you see that they actually flourish, they actually blossom. उनको खुद को शायद पता नहीं था कि वो सारी चीजें कर सकते हैं. That is what we are doing right now. Women are actually traveling, बच्चों को छोड़ रहे हैं, उनके मेड्स उनको रेस कर रहे हैं. बट हमें ऐसा लगता है कि औरतें जो है ना, दिस इज एन अपॉर्चुनिटी जहाँ पर आप घर पे रहकर बच्चों को संभालते हुए भी अपनी एक फाइनेंशियल आइडेंटिटी आप बना सकते हैं. सो ज्यादा से ज्यादा लोगों को हमें अपॉर्चुनिटी हमें लेकर जानी है. So I hope you loved this presentation. I really want to see all of you joining our this wellness family. मैं आपको recommend करूँगी कल के दिन ना come for a free trial. Join our 10 days program. It is just 2,750. आप यहाँ पर आएंगे, आप वर्कआउट करेंगे, आपका चेकअप किया जाएगा. यहाँ पर साथ में ब्रेकफास्ट करेंगे, बहुत धमाल करेंगे. हमारा ये जो स्टूडियो ना, ये एक्चुअली कट्टा, पता है महाराष्ट्र लोग, हम लोग शाम को कट्टे पे कैसे बैठते हैं, तो इधर शाम को नहीं, सुबह ही लोग कट्टे पे बैठते हैं. एंड इसलिए क्या होता है, उनका जो दिन है बहुत अलग जाता है. लोग शाम को भी आ जाते हैं इनफैक्ट ऑफिस के बाद.
एंड वंस यू कम हियर यू विल एक्सपीरियंस समथिंग. कितने लोग कहते हैं 1-2 दिन के बाद कहते हैं कि मैं कितने टाइम के बाद मैंने खुशी महसूस की, मैं अपने आप के लिए टाइम निकाल पा रहा हूँ. घर वाले खुद देखने आते हैं किधर गया था, ये इतना हंस क्यों रहा है, पूरा दिन स्माइल क्यों कर रहा है, ऐसे करके उनके घर वाले भी यहाँ पर आ जाते हैं. So guys, just be part of this. And अगले हफ्ते 27th को we are doing an amazing session. It is called a celebration day, and it is going to be happening in Mulund. And हम ये recommend करेंगे कि जैसे हर क्लब से 50-50 लोग आते हैं, तो I think all of you can bring your friends and family, come there. आज आपने यहाँ पर 3 स्टोरी सुने ना, वैसे आप वहाँ पर 50 स्टोरी सुने. इतना इंस्पिरेशन मिलता है ना, बिकॉज आई एम टेलिंग यू, आज लोग क्या कर रहे हैं पता है क्या? कोई नौकरी मिलती है सेलिब्रेट करते हैं, पास होता है सेलिब्रेट करते हैं, बच्चा होता है सेलिब्रेट करते हैं. अभी नोटिस हमारी हेल्थ क्यों खराब है? क्योंकि हेल्थ कोई सेलिब्रेट नहीं करता. लोगों का अगर समझो अगर है ना कोई 100 किलो का आदमी 80 किलो होता है ना, तो अपने इधर क्या बोलते पता है? अरे आधी चांगला वाटत होता, आता एकदम एकदम सुखलेला वाटत. तुमको कुछ लेना देना नहीं है कि तुम्हारा वेट कितना है, तुमको बीपी कितना है, तुमको एसिड, तुमको कुछ फर्क नहीं पड़ता है. मतलब कोई सपोर्ट नहीं करता है लोगों. लेकिन हम क्या करते हैं पता है? हम एवरी डे हमारे सेशन में ना इस तरह से लोगों की हेल्थ सेलिब्रेट करते हैं. एंड हम इंडिया से है जहाँ पर हेल्थ एक्चुअली इज द रियल वेल्थ. बाकी सारे कल्चर नहीं करते हैं, हम करते हैं. एंड दैट इज व्हाट आई फील कि हमारे पास आज एक जरिया है कि हेल्थ के थ्रू आज हम इतना पैसा कमा सकते हैं, एक अच्छी लाइफ जी सकते हैं, एंड अ मीनिंगफुल पर्पसफुल लाइफ जी सकते हैं. सो दैट्स इट फ्रॉम आवर साइड. वेलकम टू आवर लेकिन लाइट लगाना पड़ेगा. स्नेहा लाइट लगाओगे? होता है इधर जस्ट डम्बल्स लेके वर्कआउट होता है और पूरा पसीना पसीना, बट इधर इट इज लाइक अ फैमिली. बिकॉज वो कितने लोग हैं जो ऑलरेडी पार्ट है. जरा हैंड रेस कीजिए. अरे एक्साइटमेंट दिखाइए हम लोग कितने एंजॉय करते हैं. ठीक है, तो ऑलरेडी मॉर्निंग में हम वर्कआउट करते हैं. फन बाय द वे सैटरडे को हमने जुम्बा बहुत अमेजिंग मजा किया डांस के साथ. सो उसके साथ साथ ब्रेकफास्ट, जैसे बोला कि अभी हमारे सारे औरतों का ब्रेकफास्ट बनाने का जो टेंशन है वो लास्ट 5 साल से गायब है, हम लोग करते हैं. आई पर्सनली वांट ऑल ऑफ यू कि आप आइए, 1 डे का फ्री ट्रायल जरूर लीजिए, और बाकी आप आपके पर्सनल कोचेस से कनेक्ट कर सकते. थैंक यू वेरी मच. अरे तुम्ही दिसते ना ब्लॉग साठी आपला आल्यापासून तुलाच दाखवते मी. तुम्हाला मी दाखवते. गाईज आम्ही खूप लेट झालेलो आहेत आणि आता कार्यक्रम पूर्ण झालेला आहे, संपलाच आता समजा. का समोर पाऊस भरपूर पडत होता, पण माझं दाखवलं किती पाऊस पडत होता. आणि आता आपण संडेला संडेला खूप मजा येणार. 27 तारखेला लेडीजचे काम नाहीये. हाय गाईज, बघा दर्शन आता वजन करणार आहे. तुम्हाला मी वजन दाखवणार आहे. किती आहे ते? घडेलाचं वजन नको, घडेलाचं काय ग? 64. आता उंची म्हणजे 60 किलो. 60 आणि 4 64. एवढं कमी झालं माझं वजन. अजून 4 किलो कमी कर. 4 किलो मग बरोबर लाईनी व्हायची. 4 किलो आता गेलेलं आम्ही वजन केलं तेव्हा किती किलो होता ग? नाही लक्षात लिहून ठेवले. थांब जरा. ठेवलेलं आहे तेव्हा एकदम कमी. आता या महिन्यात आता भरपूर वजन कमी झालं. मला असं वाटतं या महिन्यात ना तरी 5 किलो 5 ते 6 किलो वजन कमी झालं 1 महिन्यामध्ये. आणि असंच कर, वेट करायचं आहे. ए वहिनी कुठे गेली? थांब ना वहिनी, त्याच्यावर असं तुला करायचं. अरे वजन का
आता एक नंबर. दोन मुलांच्या आई मी. माझी मुलगी किती मोठी आहे. चला खुनीला. मला तर दिसच पाहिजे. वेट 64 काय बघा ना. नाही ते जरा दम लाव ना. दम लाव. दम लावितच नाही. अरे दम लाव. आपल्या आग्रे गाणे होणार. सांगा सकाळी यायचं रविवारी लवकर. 2 वर्ष 40 होईल. मी सकाळचे बघते वाटत तुम्हाला. हो सकाळी असताना हे बी असतात ना. कसं मी स्टेटस ठेवते ना मॉर्निंग में ना. आम्ही इथंच असतो सगळे. आम्ही इकडचे टीम आहे. हा ना आम्ही लांब आहेत ना. मग आम्हाला घरामध्येच करायला लागतो. मग तुम्ही जवळ जवळ इथे येणारच आहे. मग जवळ नको. आमचं घर भरपूर लांब आहे. कोणचा किती काय बोलते. कोणचा आपण दोघे भेटलो ना तेव्हा 8-10 दिवस झालेले. 10 दिवस फक्त जॉईन केलेला बस तुम्ही. हा तेव्हा माझं किती 4.5 का 3.5 किलो काय कमी झालेलं. आणि आता मला 1.5 किलो. आता किती कमी झाला तुझा. 6 किलो. किती महिन्यामध्ये. 1.5 महिन्यामध्ये. हे तरी मस्त झाला. हा 1.5 महिन्यामध्ये 6 किलो वजन. हा ना जादू गए. ये इधर आती है ना. माझा मायग्रेनचा प्रॉब्लेम. माझं वर्टिगो मायग्रेन आणि प्लस कमरेत पायामध्ये मला बी भरपूर त्रास होत होता वगैरे पण खूप त्रास होत होता. आता सगळा त्रास. आता सगळा त्रास गायब. आपण मस्त आता अशी नाचतेस. आता नाचते. ए सकाळची त्यांचा डान्स कसला असते डेंजर वर्कआउटला. मग वर्कआउटला डेंजर असला. आता आम्ही चाललो. हे बघा इथं पूजा निघाली आणि बाहेर पाऊस पडते. चला ते लोक आहेत आतमध्ये. तसं मग मला घरी बी जायचंय ना त्याच्यामुळं. ए पूजा हा आजकाल मला वाटलं आता गाडीच आहे. गाडीवर बसाय. आजच गाडी नाही आहे. आता मला रिक्षा पकडून जायला लागेल. चला आता. चला आम्ही आलेलो आहे. आई बी आली. बाबू बाबू आया 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 आया. चला आता आम्ही जेवून घेतो. हे बघा जो बसलाय भुकट जेवायला. बाबू जेवलास. चला बाबा दमलो आम्ही. हो ना मस्तपैकी मी नल्ली घेतलेली आज जेवायला. मस्तपैकी मटण केलाय. दुसरा काय केलाय काय माहिती. मी एवढाच घेतलेला आहे. चला मस्तपैकी जेवते. आणि तो पूजाने राक्षसासारखा घेतलाय. बाबा पूजा मला दे काळजी. कोंबड्याचं मटण केलंय. दे टाक. गाईज माझी नल्ली चोरत होती. नल्ली चोरत होती. उपट टाकेन तुझे. ये बघ यो एक आला चोराला माझी नल्ली. चल चल. हे बघ पहिला इनी आणि आता यो नल्ली व डोला माझे. नाही गाईची बघ नल्ली. हे बघ आवरे नल्ल्या खाल्ल्यास ना र. हा नल्ली. चला गाईज आम्ही जेवून घेतो. यानी 2दा रपटा मारलेला. रपटा मटणाची मस्त आहे का. हड्ड्या बिड्ड्या कशा खाल्ले ना टाकले खाली. कोंबड्याचे मटण मला नाही पटत. कोंबड्याचं मटण
चला जेवून घेता बाबा पहिला, नाही तर ही नली गायब करतील. कसला जाऊला ह माये जाऊन. गाईज बघा, वहिनीने मला सगळ्या पिशव्या भरलेल्या आहेत. सुक्की मच्छी दिलेली आहे, माझ्याजवळ सुक्की मच्छी संपलेली आहे. का सांगा जीविकाला कशी आजकाल डब्याला द्यायला लागते ना, तर वहिनीने सर्व माझ्या पिशव्या भरल्या मच्छीच्या. तर चला आता आपण निघणारच लवकरच. बाबू माझा रेडी झालेला आहे, बॅगा बिगा भरलेत. आता आम्ही निघालेलो आहे जायला. आमच्या आई बघा मुलांना पैसे देते, पैसे देते बाबूला जीविकाला. तर चला आता सगळ्या पिशव्या आता भरलेल्या आहेत, बॅग बिग घेतलेली आहे. आई चल चाललो, काळजी घे, दवाखान्यात जा. चला का आईच, जसं की मी आता चल जाऊ दे. चला आता आपण एसटीला जाणार आहेत. का सांगू, ट्रेनला आपल्याला जायला खूप आपल्याला किती 7ची ट्रेन आहे, पण 7ची ट्रेन 9 वाजताच जाईल. मग त्यापेक्षा एसटीला गेलेलाच बरा, लवकरच जाऊन पोहोचन. का सांगू, घरामध्ये काम बी असेल, मग घरातला जाऊन काम बिम करणार आहे. तर चला आता मी निघते जायला. पहिला पूजाची तर एसटी भेटते ना, आता पूजाची तर जाऊ आणि मग तिथून एसटी पकडू आणि डायरेक्ट घरी. चला हे बघा, पूजाने घेतलेला इकडं याचा गाल्यांचं काम करायला. रस्ता आता कुठून जायचं रे, अय्या बापरे. जीविका पूजाने कडी लावली, उघडाच आहे वाटतं. पूजा जेने गप, मावशी आहे, मावशी आहे. बघा कशी मजा घेते, मस्त बसलेली आहे. चल बाबा आम्ही चाललो. आता आपण आलेला आहे पनवेलला. पनवेल बघा माझी बाबूसा. चला आता, आणि पाऊस पडते. मुलांना खायला घेते, काहीतरी खायला घेते. अजून एसटी भरली नाही. 2 समोसे द्या आणि चिप्स द्या. हा पार्सल द्या. मी खायला आणायला गेलो, आमचा बाबू घाबरला. एसटी चालली, लगेच लढते. काय लढतोस तू? चला आता एसटी सुटलेली आहे पण अजूनपर्यंत आमचे मिस्टरच आले. माझे मिस्टरच आले नाही मला लिहायला. बघा आता इथं दही घेते, डेअरीमधून दूध घेते आणि लगेच आपण जाऊ अमरापूरमध्ये. किती तुला टाकून गेली. लाईट लाव, लाईट लाव. पट्टा उडा, पट्टा उडा, पट्टा उडा, पट्टा. या 2 दिवस टाकून गेली. राईस खायला आज राईस आणलेला आहे. कंटाळा आला जेवण करायला, राईस आणलेला आहे. तर चला आम्ही खाऊन घेतो. गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका. भेटूया आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.